जीवनात यश मिळवण्यासाठी काय करावे? चाणक्य नीती, अनमोल वचन. ज्याला सुख हवे आहे त्याने विद्या, शिक्षण मिळवण्याची इच्छा सोडून द्यावी आणि ज्याला विद्या हवी आहे त्याने सुखाचा त्याग करावा. सुख मिळवणाऱ्याला विद्या मिळत नाही आणि विद्या मिळवणाऱ्याला सुख मिळत नाही. कवी काय बघत नाही ते सर्व काही कल्पनेतून बघू शकतात. कावळे काय खात नाहीत, मद्यपी काय बोलत नाहीत आणि स्त्रिया काय करत नाहीत, त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही. बुद्धी किंवा नियती गरिबाला राजा बनवू शकते आणि राजाला गरीब, भिकारी बनवू शकते. ती श्रीमंताला निर्धन आणि निर्धनाला श्रीमंत करू शकते. विद्या मिळवण्यासाठी कठोर तपस्या, सुखाचा त्याग करणे आवश्यक आहे. आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे, उदाहरणार्थ सेवक, मित्र, पत्नीची परीक्षा महत्वाचे आहे. बुद्धीच्या जोरावर माणूस आपले नशीब बदलू शकतो. या अध्यायाद्वारे आचार्य चाणक्य सांगतात की जीवनात यश मिळवण्यासाठी आळस सोडून सातत्याने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. चुकीच्या लोकांपासून सावध राहा. संगतीचा परिणाम. ज्या व्यक्ती अनेक रोगांनी पीडित आहेत आणि ज्यांचे धन संपले आहे अशा लोकांशी संबंध ठेवणे हुशार माणसासाठी हानिकारक असू शकते. स्पष्टीकरण. याचा अर्थ असा नाही की दुःखी माणसाला मदत करू नये, परंतु अशा लोकांशी मैत्री करणे टाळावे जे स्वतःच्या चुकांमुळे किंवा वाईट सवयीमुळे दरिद्री झाले आहेत. अविश्वासही लोकांपासून दूर राहा. ज्यांचे धन नष्ट झाले आहे, जे कर्जबाजारी झाले आहेत, अशा लोकांवर अचानक विश्वास ठेवणे कठीण असते. मृत्यू समान गोष्टी. चाणक्य सांगतात की दुष्ट स्वभावाची, कठोर बोलणारी आणि अनैतिक चारित्र्यहीन स्त्री, धूर्त मित्र, समोर गोड बोलणारा पण पाठीमागे कटकारस्थान असणारा नोकर आणि साप असलेल्या घरात निवास करणे या सर्व गोष्टी मृत्यू समान आहेत. घरमालकाची स्थिती. ज्या घरात पत्नी अनियंत्रित असते किंवा घराची शोभा नसते तिथे घरमालकाची स्थिती मृतासारखी असते, कारण घरात त्याचे काहीही चालत नाही. शत्रूवर विजय मिळवणे. शत्रूला कधीही कमजोर समजू नका. त्याला हरवण्यासाठी बळापेक्षा बुद्धीचा वापर करणे अधिक प्रभावी ठरते. प्रगतीसाठी आवश्यक गोष्टी. ज्या घरात कलह नसतो आणि जिथे ज्ञानाचा सन्मान होतो तिथे लक्ष्मीचा कायम वास असतो. अपूर्ण ज्ञान टाळा. ज्यांना ज्ञान नाही पण ज्ञानी असल्याचा आव आणतात अशा लोकांपासून दूर राहणे चांगले असते. अर्धवट ज्ञान हे नेहमीच धोकादायक असते. समृद्धीचे संकेत. ज्या घरात पती पत्नीमध्ये प्रेम असते आणि जिथे कलह नसतो तिथेच लक्ष्मीचा वास असतो. ज्ञानाचे महत्त्व. ज्ञान हे कामधेनू सारखे आहे जे प्रत्येक ऋतूत अमृत प्रदान करते. ते परदेशात आईसारखे रक्षण करते, त्यामुळे ज्ञानाला गुप्त संपत्ती मानले जाते. संयम. संयम बाळगणारा माणूस आयुष्यात कधीही अपयशी होऊ शकत नाही. संयमी आणि धैर्यवान व्यक्तीशी विवाह केल्यास आयुष्य सुखकर होते. अहंकाराचा त्याग. अहंकार हा माणसाचा, विशेषतः स्त्रियांसाठी सर्वात मोठा शत्रू मानला आहे. अहंकारी स्त्रीच्या घरातून सुख, समृद्धी, लक्ष्मी आणि सरस्वती निघून जातात. शिक्षणाचे महत्त्व. मुलांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार करणे आवश्यक आहे, कारण तेच भविष्यात आई वडिलांना आधार देतात आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करतात. कठोर सत्य स्वीकारा. जगाच्या प्रवाहात जगताना अत्यंत सरळ स्वभावाचे नसावे. जंगलात सरळ झाडे आधी कापली जातात आणि वाकडी राहतात. लज्जा. अन्न आणि धनाचा व्यापार. विद्या गोळा करणे आणि व्यवहार करताना जो लाजतो तो सुखी होत नाही. संतोष. जे लोक संतोषाचे अमृत पितात त्यांना खरी शांती मिळते. धनाच्या लोभाने धावणाऱ्यांना ती मिळत नाही.